आगामी महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंसोबत युती करण्याचे उद्धव ठाकरे यांचे स्पष्ट संकेत। 5 जुलैला आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी। शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचं महत्त्वाचं वक्तव्य। मुंबई महापालिकेवर सत्ता आल्यास श्वेतपत्रिका काढणार, ठाकरेंचा महायुतीला इशारा। तर बीएमसीवर महायुतीचीच सत्ता येणार, शिंदेंचा निर्धार। दिवाळीआधी ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या। दसरा मेळाव्यात जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर झेडपी निवडणूक होऊ देणार नाही, जरांगेंचा इशारा। मराठा आरक्षणाला विरोध नाही, मात्र आमच्या लेकरांच्या ताटातलं घेऊ नका, मंत्री पंकजा मुंडे यांचं दसरा मेळाव्यात विधान। राज्यात रक्तबीजासारखा जातीयवादाचा राक्षस जन्माला आलाय, मुंडेंचा टोला। नवी मुंबई महापालिकेत युती झाली किंवा नाही झाली तरी भाजपचाच महापौर, मंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला विश्वास। जनतेला नवी मुंबई कोणाची आहे हे सांगायची गरज नाही, नाईक यांचा नाव न घेता शिंदेंवर निशाणा। येत्या 2 दिवसात सरकार पूरग्रस्तांसाठी मोठी घोषणा करणार, त्याआधी आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक होण्याची शक्यता। बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष। येत्या रविवारपासून मनसे नेते मराठवाडा दौऱ्यावर, मनसे पूरग्रस्त शेतकऱ्यांना बियाणं खतं पुरवणार। बाळा नांदगावकर, मनोज चव्हाण दौरा करणार। पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार मुंबईतील आमदारांना आणि नगरसेवकांना मोठा निधी, विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी वाटप न केल्यानं महाविकास आघाडी होणार आक्रमक, आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी लवकरच बैठक। प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं 13 ऑक्टोबरपासून आंदोलन, महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीची माहिती। दिवाळीत गावी जाणाऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता। विजयादशमीच्या मुहूर्तावर मुंबईतील सराफा बाजारात विक्रमी सोने विक्री। काल दिवसभरात मुंबईत किमान 100 टन सोने खरेदी, मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा 20 टन जास्त सोनं लुटलं। राज्यभरील पावसाचा धोका अजूनही कायम, हवामान विभागाचा पुन्हा पावसाचा इशारा। कोकणात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज, तर यंदा राज्यात 20% अधिक पाऊस, सर्वाधिक पावसाची नोंद मराठवाड्यात। मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणारी 7ही धरणं काठोकाठ भरली, मुंबईकरांची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली। गेल्या काही वर्षात मुंबईतील मराठी माध्यमाच्या बालवाड्या बंद, नव्या अभ्यासक्रम आराखड्यात सुद्धा खासगी मराठी बालवाड्यांचा विचार नाही। खोदकामांवर असलेली बंदी पावसामुळे मुंबई पालिका प्रशासनाकडून कायम, पाऊस थांबण्याची पालिकेला प्रतीक्षा, रस्ते कामांसह इतर कामं रखडण्याची शक्यता। जगप्रसिद्ध ऐतिहासिक म्हैसूर दसरा संपन्न, सोन्याच्या अंबारीत विराजमान झालेल्या माता चामुंडेश्वरीची हत्तीवरून मिरवणूक, चित्तथरारक कवायती सादर। आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, पहिल्याच सामन्यात बांगलादेशचा 7 विकेट्सने विजय। Thank you.